सर्वांना श्री स्वामी समर्थ. अंगारक चतुर्थी निमित्त बनवले आज उकडीचे मोदक आणि ते सुद्धा इडलीच्या भांड्यामध्ये. तर सर्वप्रथम आपल्याला उकडीच्या मोदकसाठी लागलेलं पीठ हे वाफून तयार झालेलं आहे. यानंतर इडलीच्या भांड्याला तूप लावून घेतलेलं आहे, पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि नंतर आपल्याला सर्व जे यामध्ये लागणार आहे सारण हे सुद्धा तयार केलेलं आहे. सारण तयार आहे, पीठ पण आपलं शिजून झालेलं आहे. यानंतर आपल्याला हाताने चांगलं मळून हे एकजीव करून आपल्याला सोप्या पद्धतीने मोदक बनवायचे आहे. तर मी अशा प्रकारे कॅरी बॅगवरती ठेवून पीठ हे तयार केलेलं आहे आणि नंतर झाकणच्या साह्याने याच्या पाकळ्या ह्या तयार करून घेतलेल्या आहे. अत्यंत सोप्या आणि करायलासुद्धा जास्त वेळ न लागता आपले मोदक हे तयार होतात. तर अशा प्रकारे यानंतर आपल्याला हव्या तेवढ्या याच्या पाकळीही तयार करून घेतलेली आहे आणि आता आपला उकडीचा मोदक हा तयार होत आहे. तर असे सर्व 21 मोदक हे तयार केलेले आहे आणि नंतर इडलीच्या भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं होतं, ते गरम झालं तर आपल्याला सर्व मोदक त्यामध्ये ठेवून उकडून घ्यायचे आहे. 5 ते 7 मिनिटामध्ये आपले मोदक हे तयार होतात. बऱ्याच वेळा आपल्याला भीती वाटत असते तर आपले मोदक हे जमतील की नाही, पण अशा पद्धतीने सुद्धा आपण हे मोदक घरच्या घरी कमी वेळेमध्ये तयार करू शकतो आणि खायलासुद्धा अत्यंत टेस्टी हे मोदक आपले तयार होतात. तर तुम्ही बघू शकता की मोदक हे उकडून झालेले आहे आणि नैवेद्यासाठी तयार आहे. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः.